नमस्कार, मी मधुरा। आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे। चला तर मग सुरुवात करूया। आज काय बनवूया? शाळा काही जणांच्या सुरू झाल्या असतील, काही जणांच्या सुरू होणार असतील, पण नवीन शाळा सुरू झाली ना की नव्याचे 9 दिवस म्हणतात तसं की नवीन पदार्थ शोधणे, ते बनवणे, नवीन डबा आणणे, या सगळ्याची लगबग आहे ना। या लगबगीमध्ये गृहिणींचा उत्साह शिगेला पोचलेला असतो। मग यासाठीच मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे 5 टिफिन रेसिपीज जे तुम्ही तुमच्या मुलांसाठी बनवून देऊ शकता। आत्ता सगळ्यात आधी आपण बनवतोय केळीचे आप्पे। पनियारम असंही याला म्हणतात। अतिशय पौष्टिक आहे। सो अगदी हे पिकलेलं केळं यामध्ये मी घेतलेलं आहे। यामध्ये घालूयात पाव कप। इथे मी गूळ पावडर घेतली आहे। गूळ जरी वापरला तरी काही हरकत नाही। ओल्या नारळाचा चव आणि हे केळी आहे ना या गूळ पावडरमध्ये आणि यामध्ये व्यवस्थित मॅश करून घेऊया। हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव झालेलं आहे। आता यामध्ये घालूयात अर्धा कप गव्हाचं पीठ, पाव कप रवा, चिमूटभर मीठ। हे आधी सगळं व्यवस्थित एकजीव करूया आणि अगदी थोडंसं यामध्ये पाण्याचा आपण वापर करतो। 1 ते 2 चमचे पुरेसं होतं। हे छान कंबाईन झालं की यामध्ये मी घालते दालचिनीची पूड, अगदी पाव चमचा, आणि थोडंसं जायफळ, अगदी किंचित, नगभरच, खूप नाही घालायची गरज। करूयात मिक्स। हवं तर यामध्ये तुम्ही सुकामेवा पण घालू शकता। आता यामध्ये घालूयात पाव चमचा फ्रूट सॉल्ट। हे नसेल वापरायचं तर खायचा सोडा जरी घातला तरी चालेल। थोडंसं पाणी हे ॲक्टिवेट करण्यासाठी मिक्स करूयात आणि आता याचे आप्पे तयार करूयात। आप्पे पात्र गरम केलेलं आहे। यामध्ये घालूयात साजूक तूप। तुपाऐवजी तेलाचा वापर केला तरी चालेल। तूप किंवा तेलाने हे मोल्ड्स व्यवस्थित ग्रीस करून झाले की हे मिश्रण घ्यायचं आणि चमचाभर मिश्रण साच्यांमध्ये घालून घ्यायचं। आणि हेच जर बॅटर तुम्ही सैलसर करून घेतलं तर मग याचे दिरडी पॅनकेक असं तयार करू शकता। गॅसच्या मध्यभागी ना कायम हीट जास्त असते, त्यामुळे आप्पे फिलअप करताना मधले साचे आहेत ते सगळ्यात लास्ट फिलअप करायचं। आता हे छान आपण भाजून घेऊयात खालच्या बाजूने। तर यामध्ये गूळ आहे त्यामुळे हे आप्पे आहेत ना फटाफट शिजतात आणि मंद आचेवरच ही स्टेप प्रोसेस करून घ्यायची। सो हे आता उलटवून घेऊयात। गव्हाच्या पिठाऐवजी फक्त रवा वापरला तरी हे आप्पे छान होतात। दोनही बाजूने खरपूस भाजून झाले की हे आप्पे आपण काढूयात। मस्त आहे ना, असे केक सारखे होतात हे आप्पे। तुम्ही बघू शकाल खालच्या बाजूने छान असे एकसारखे सोनेरी भाजले गेले। केळाचे आप्पे करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 पिकलेली केळी, पाव कप गूळ, पाव कप खवलेलं ओलं खोबरं, अर्धा कप गव्हाचं पीठ, पाव कप रवा, चिमूटभर मीठ, पाव चमचा दालचिनीची पूड, चिमूटभर जायफळाची पूड, पाव चमचा फ्रूट सॉल्ट, साजूक तूप आणि पाणी। पिकलेलं केळं, गूळ आणि ओल्या नारळाचा चव एकत्र मिसळून घेत त्यात गव्हाचं पीठ, रवा आणि चिमूटभर मीठ घालायचं। आता थोडंसं पाणी घालून हे मिश्रण एकजीव करायचं। आता यात दालचिनी पूड, जायफळ आणि फ्रूट सॉल्ट घालायचं। तेल किंवा तुपाने ग्रीस केलेल्या आप्पे पात्रात हे पीठ घालायचं। आप्पे दोन्ही बाजूनी खमंग भाजून घ्यायचे। झाले आपले डब्बा स्पेशल केळाचे आप्पे तयार। आता आपण बनवतो लाल भोपळ्याचा पराठा। जवळपास इथे 1.5 कप खिसलेला लाल भोपळा आहे। यामध्ये आपण घालतोय गव्हाचं पीठ। सो जितपत गव्हाचं पीठ यामध्ये बसेल ना तितपतच घालणार आहोत। पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये। जिरं, ओवा, लसूण आणि मिरचीचा ठेचा, लाल तिखट, हळद, धणेपूड, बारीक चिरलेली कोथिंबीर। इथे तुम्ही पालेभाजी पण वापरू शकता, पालक, मेथी, आणि चवीनुसार मीठ। आता हे सगळं एकजीव करून मळून घ्यायचं आणि पाण्याचा वापर न करता। आता ही कणिक साधारण 10 मिनिटं मुरवून घेऊयात।
आता हे पीठ छान मुरवून घेतलं आहे आणि जसं जसं मुरतं तसं तुम्ही बघू शकाल याला हलकंसं पाणी सुटायला सुरुवात होते किंवा मऊ होतं। आता यामधून घ्यायचा छोटा पोर्शन आणि कुठलाही पराठा आहे ना शक्यतो तांदळाच्या पिठावर लाटून घ्यायचा, म्हणजे काय होतं तो एकतर सरसर लाटला जातो, चिकटत नाही पोळपाटला आणि तो पराठाही खमंग आणि खुसखुशीत बनतो। एखादं झाकण घ्यायचं आणि त्याने ना एकसारखा हा पराठा कट करून घ्यायचा। येस, आणि आता हे भाजून घेऊयात। तवा गरम झालेला आहे, गरम तव्यावर हा घालूयात लाल भोपळ्याचा पराठा, दशमी म्हणा, ठेपला म्हणा, काही म्हणा, आणि हा एकसारखा खरपूस भाजून घेऊयात। लाल भोपळ्याचा पराठा करण्यासाठी लागणारं साहित्य: 1.5 कप किसलेला लाल भोपळा, 1 मोठा चमचा जिरे, ओवा, हिरव्या मिरच्या, लसणाचा ठेचा, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 चमचा धणेपूड, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, तांदळाचं पीठ, साजूक तूप। किसलेल्या लाल भोपळ्यात गव्हाचं पीठ घालायचं, मिरचीचा ठेचा, तिखट, हळद, धणेपूड, कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घालून पाण्याचा वापर न करता हे पीठ मळून घ्यायचं आणि याचे पराठे लाटायचे आणि खमंग भाजायचे। झाले आपले डब्बा स्पेशल लाल भोपळ्याचे पराठे तयार। आता आपण बनवूयात सँडविच। हे सँडविच बनवताना आपण ब्रेडचा वापर करणार नाही, तर इथे ना माझ्याकडे हे इडलीचं पीठ आहे। इडलीचं पीठ नसेल तर रवा घ्या, जाडा रवा, 1 कप जाडा रवा, त्यामध्ये पाव कप दही घाला, मिक्स करून मुरण्यासाठी ठेवा, पाणी पण घालायचे ऑफकोर्स, आणि या कन्सिस्टन्सीचं करून घ्यायचं आणि मग त्यामध्ये मीठ घाला आणि फ्रूट सॉल्ट घाला, इडलीचं पीठ नसेल तर। आता माझ्याकडे इडलीचं पीठ आहे, याचं आपण सँडविच बनवणार आहोत। सो इथे हे आहे सँडविच मेकर। इलेक्ट्रिकवाला जरी तुम्ही वापरलं ना तरी काही हरकत नाही। सो यामध्ये मी बटर घालते। हे मुद्दाम स्प्रेड नाही करत आहे, कारण जसं जसं त्याला हीट लागते ना तसं ते छान स्प्रेड होतं। याला हा लेअर, एक लेअर घालूयात या पिठाचं। खूप जाड घालायची गरज नाही आहे, हलकासा पातळच ठेवायचं। आता यावर घालूयात चीजचं स्लाइस। चीज घालणं अगदी ऑप्शनल आहे, याऐवजी पनीर वगैरे तुम्ही वापरलं तरी चालेल। यावर घालूयात चिली फ्लेक्स आणि मिक्स्ड हर्ब्स आणि सगळ्या भाज्या घालूयात। बारीक चिरलेली ढोबळी मिरची, किसलेलं गाजर आणि उकडलेला मका आहे, कॉर्न। हे सगळ्या भाज्या आहेत ना नंतर स्प्रेड होतात जेव्हा आपण हे क्लोज करतो। यावर पुन्हा घालूयात चिली फ्लेक्स, अगदी चिमूटभर मीठ। चीजमध्ये मीठ असतं त्यामुळे फार मिठाची गरज नाही आहे। आणि पुन्हा हे बॅटर यावर घालूयात। यावर पण थोडंसं बटर मध्यभागी घालते। हे करूयात क्लोज। गॅसवर मंद आचेवर हे सँडविच आहे, हे दोनही बाजूने खरपूस भाजून घ्यायचं। दोनही बाजूने खमंग खरपूस असं भाजून झालं की गॅस करूयात बंद। आणि आता हे तुम्हाला ओपन करून दाखवते। क्या बात आहे, तुम्ही बघू शकाल काय सुंदर ग्रिल मार्क आलेले आहे। अजिबात असं वाटत नाही आहे की हे बिना ब्रेडचं सँडविच तयार केलं। परफेक्ट आपलं ब्रेडचं सँडविच असतं ना तसंच तयार होतं आहे। आणि आता हे अर्थातच कुठलीही डिश गरम गरम डब्यात भरायची नाही, जाळीवर काढून घ्यायचं। थंड झालं की आपण कट करून बघूया। परफेक्ट असं क्रिस्पी झालेलं आहे, ग्रिल मार्क भन्नाट आलेले आहेत। आहा, आतमध्ये बघा भरपूर भाज्या, चीज आणि मसाले। बिना ब्रेडचं सँडविच करण्यासाठी लागणारं साहित्य: इडलीचं पीठ, 1 चमचा बटर, चीज स्लाइस, चिली फ्लेक्स, मिक्स्ड हर्ब्स, बारीक चिरलेली ढोबळी मिरची, किसलेलं गाजर, उकडलेले मक्याचे दाणे, चिमूटभर मीठ। सँडविच पॅनमध्ये बटर घालून त्यावर इडलीचं पीठ अशा पद्धतीने घालायचं। त्यावर चीज स्लाइस, चिली फ्लेक्स, मिक्स हर्ब्स घालून वर ढोबळी मिरची, गाजर, मका, परत चिली फ्लेक्स, मीठ आणि वर परत इडलीचं बॅटर घालायचं आणि अशा प्रकारे भाजायचं। झालं आपलं डब्बा स्पेशल बिना ब्रेडचं क्रिस्पी सँडविच तयार। आता आपण बनवतोय अगदी फटाफट बनवून तयार होणारा कॉर्न पनीर पुलाव। साजूक तूप गरम केलेलं आहे, यामध्ये घालूयात जिरं,
जिरं मस्तपैकी फुललं की यामध्ये काळी मिरी, लवंगा आणि दालचिनी आणि बारीक चिरलेला लसूण हलकासा परतून घेऊयात. लसूण परतत आला की यामध्ये घालूयात कॉर्न. आणि कॉर्न उकडलेला नाही आहे, त्यामुळे 2 ते 3 मिनिटं तुपामध्ये छान परतूया. कॉर्न हलकासा परतत आला की यामध्ये घालूयात पनीर, चवीपुरतं मीठ, कॅबास. आणि आता पनीर खूप ओव्हरकुक करायचं नाही. यामध्ये घालायचा हा शिजवलेला भात. कुठलाही शिजवलेला भात असेल तर तुम्ही इथे वापरू शकता. आणि याला थोडा ट्विस्ट आपण देणार आहोत. मी घालते मिक्स्ड हर्ब. मुलांना याची चव आवडते त्यामुळे. आणि चिली फ्लेक्स, कोथिंबीर. हा पुलाव दिसताना आहे ना खूप असं यामध्ये कांदा टोमॅटो असं नाही आहे. दिसताना पांढरा शुभ्र दिसतो आणि चवीलाही भन्नाट लागतो आणि पौष्टिक आहे. मुलांच्या आवडीचे पदार्थ आहे. त्यामध्ये कॉर्न आहे, पनीर आहे. आता हा भात छान परतून घेऊया. खूप सुंदर असा सुवास येतो त्यामध्ये. आता गॅस करूयात बंद आणि आपला कॉर्न पनीर पुलाव पण बनवून आहे तयार. कॉर्न पनीर पुलाव करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 मोठा चमचा साजूक तूप, अर्धा चमचा जिरे, 4 ते 5 काळी मिरी, लवंग, 1 छोटा दालचिनीचा तुकडा, 4 ते 5 बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या, पाव कप मक्याचे दाणे, 100 ग्रॅम पनीरचे तुकडे, चवीनुसार मीठ, शिजवलेला भात, अर्धा चमचा मिक्स्ड हर्ब्स, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर. गरम तुपात जिऱ्याची फोडणी करून काळी मिरी, लवंग, दालचिनी, लसूण परतून घ्यायचे. त्यावर मका घालायचा आणि 2 ते 3 मिनिटं परतायचा. आता पनीर घालून त्यावर चवीनुसार मीठ आणि शिजवलेला भात घालायचा. यावर मिक्स हर्ब्स, चिली फ्लेक्स आणि आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची. झाला आपला डब्बा स्पेशल कॉर्न पनीर पुलाव तयार. आज आपण ना अतिशय झटपट बनणारे 2 प्रकारचे रोल कसे बनवायचे ते बघतोय. यामध्ये एक व्हेज रोल आहे आणि एक एग रोल आहे. तर इथे मी बेसन घेतलेलं आहे. अर्धा कप बेसन आहे. त्यामध्ये मी घालते 1 मोठा चमचा रवा, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा ओवा, पाव चमचा हळद, चवीपुरतं मीठ, हिरव्या मिरचीचे तुकडे ऑप्शनल आहे, नसेल आवडत नका घालू, आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर. यामध्ये तुम्ही भाज्या पण बारीक चिरून घालू शकता. मेथी, पालक, गाजर, सगळ्या भाज्या घालून पौष्टिकही हे धिरडं तुम्ही बनवू शकता. त्यामध्ये पाणी घालायचं आणि सरसरीत असं बॅटर तयार करून घ्यायचं. खूप दाटसर ठेवायचं नाही. आणि तुम्ही हे बघू शकाल व्यवस्थित असं सरसरीत पीठ मी तयार करून ठेवलेलं आहे. सो अर्धा कप जर बेसन आहे तर त्यामध्ये अर्धा कपपेक्षा थोडंसं जास्त इथे पाण्याचा मी वापर केला आहे. आता आपण धिरडं करून घेऊयात. तर धिरडं घालण्यासाठी तवा इथे मध्यम आचेवर मी गरम करून घेतलेला आहे. तेल घालून छान हा ग्रीस करून घ्यायचा, म्हणजे धिरडं चिकटणार नाही. तव्याला थोडंसं आहे ना बेसनच्या धिरड्याला तेलाचा वापर थोडा जास्त करायचा, म्हणजे ते खुसखुशीत बनतं धिरडं. आणि हे जे पीठ आपण तयार करून घेतलेलं आहे हे घालूयात आणि हे छान आता खालच्या बाजूने भाजून घेऊयात खमंग असं. आणि तुम्ही इथे बघू शकाल जसं जसं ते शिजतं ना धिरडं मस्त असं जाळीदार होतंय. यासाठीच धिरड्याचं आपण जे पीठ बनवलं ते असं दाटसर आणि ठेवायचं, थोडंसं सरसरीत ठेवायचं, म्हणजे जाळीदार धिरडं व्हायला मदत होते. धिरडं हे खालच्या बाजूने व्यवस्थित भाजून झालं की हे उलटवून तुम्ही बघू शकाल मस्त असं खमंग भाजलं गेलं आणि कुरकुरीतही झालेलं आहे. आता हे वरची बाजू पण व्यवस्थित भाजून घेऊया. आता धिरडं हे दोनही बाजूने खमंग असं भाजून झालेलं आहे, तुम्ही बघू शकाल. आता हे काढूयात. मस्त दिसतंय. आणि तुम्हाला हवं तर थोडं आणखी जाडसर धिरडं पण तुम्ही घालू शकता. बेसनचं धिरडं बनवून तयार आहे. आता आपण ऑमलेटची तयारी करूयात. तर इथे मी 2 अंडी घेते. आता यामध्ये घालूयात मीठ. कमी घालायचं कारण अंड्यामध्ये हलकंसं मिठाचं प्रमाण असतं. हिरव्या मिरचीचे तुकडे,
मिरपूड. मसाले मी आत्ता नाही घालत आहे, त्याचं कारण सांगते नंतर. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि हेही छान मिक्स करून घेऊया. आणि हे छान फेटून झालं की आता याचं आपण ऑमलेट करून घेऊया. तवा व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचा. हे जे मिश्रण आहे हे पुन्हा फेटून घ्यायचं एकदा. मस्त याचं ऑमलेट करून घ्यायचं. आता तुम्हाला जसं मी म्हणलं लाल तिखट मी आत नाही टाकलं, कारण हे असं मी वर्ण भुरभुरते म्हणजे त्याची चव छान लागते. तुम्ही हवं तर थोडा चाट मसाला, धनेपूड असे वेगवेगळे मसाले इथे ट्राय करू शकता. पण या पद्धतीने जर मसाला लावला ना तर त्याची चव प्रॉपर उतरते त्या ऑमलेटमध्ये. आता हे हलकंसं भाजून झालं की उलटवून ही वरची बाजू पण व्यवस्थित भाजून घेऊया. आता हे बघा ऑमलेट आपलं बनवून तयार आहे. परफेक्ट दिसते. आता गॅस करते बंद आणि बनवूयात रोल. आता आपण सगळ्यात आधी दिरड्याचा रोल करूयात. तर हे दिरडं ठेवून घ्यायचं. सॉगी नको व्हायला म्हणून यामध्ये घालायची सुकी शेंगदाण्याची चटणी, जी खायला हे चटपटीत लागते आणि त्याची चवही या दिरड्यासोबत व्यवस्थित जाते. हिरवी चटणी पण तुम्ही इथे वापरू शकता, सँडविच चटणी वगैरे जी येते ती. त्यासोबत थोडासा कांदा, टोमॅटो. हे ना लहान मुलं खूप एन्जॉय करतात. हे असे जर प्रकार तुम्ही डब्यात दिले ना खूप आवडीने खातात. लहान मुलं काय मोठी पण खातात. मी पण प्रवासामध्ये शक्यतो या दिरड्याचाच असा रोल करून कॅरी करते. क्लोज करायचा. याला मी लावते टूथपिक जेणेकरून ते ओपन नको व्हायला. आणि आता हा करूयात मध्यभागी कट. क्या बात आहे. आणि आपला हा पहिला दिरड्याचा रोल बनवून तयार आहे. मस्त दिसतं. आणि आता अंड्याचा रॅप करण्यासाठी पुन्हा एकदा पोळी घेतली. आता हा सॉगी नको व्हायला म्हणून काय करायचं, ऑमलेट ठेवायचं. आता ऑमलेटवर आपण सॉसेस घालणार आहोत. येस, त्यामुळे काय होईल ना, पोळी सॉगी नाही होत. ऑमलेट तसंही मॉइश्चर फार ॲब्झॉर्ब नाही करत, डेन्स असतं, प्रोटीन असतात त्यामध्ये. ऑमलेटवर इथे मी घातलं आहे मेयोनीज आणि टोमॅटो सॉस. चिली सॉस पण तुम्ही इथे वापरू शकता. आता पुन्हा यावर सॅलडमध्ये घालायचे कांदा आणि थोडंसं टोमॅटो. आणि याचा पुन्हा आपण रोल बनवून घेऊयात. जितका शक्य असेल तितका टाईट रोल करायचा, म्हणजे मग तो कट केल्यानंतर सुटत नाही. करूयात कट. मस्त. आणि इथे आपलं हे दोनही रोल बनवून तयार आहेत. मुलं, मोठी माणसं आवडीने खातात. इव्हन घरी पण पोळ्या घरामध्ये असतील तर पटकन हे रोल करून तुम्ही खाऊ शकता. अतिशय युनिक, चवदार लागतं. आणि मुख्य म्हणजे याचं कव्हरिंग, पोळी अजिबात सॉगी बनत नाही. पुन्हा भेटूयात अशाच झटपट रेसिपीजसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. वेज रोल करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप बेसन, 1 मोठा चमचा रवा, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा ओवा, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, हिरव्या मिरचीचे तुकडे, बारीक चिरलेली कोथिंबीर, पाणी, तेल, पोळी, शेंगदाणा चटणी, कांद्याचे काप, टोमॅटोचे काप, मेयोनीज, टोमॅटो सॉस, बेसनाच्या पिठात रवा, तिखट, ओवा, हळद, मीठ, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून याचं सरसरीत पीठ तयार करायचं आणि याचं धिरडं घालून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यायचं. वेज रोल करण्यासाठी आता पोळीवर तयार केलेलं धिरडं घालायचं. त्यावर शेंगदाण्याची चटणी, कांदा, टोमॅटो घालून अशा पद्धतीने रोल तयार करायचा. झाला आपला धिरड्याचा डब्बा स्पेशल वेज रोल तयार. अंडा रोल करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 अंडी, चवीनुसार मीठ, हिरव्या मिरचीचे तुकडे, मिरेपूड, बारीक चिरलेली कोथिंबीर, तेल, लाल तिखट. ऑमलेट करण्यासाठी 2 अंडी घ्यायची. त्यात मीठ, हिरव्या मिरचीचे तुकडे, मिरपूड आणि बारीक चिरलेली कोथिंबीर एकत्र फेटून घेत तेलाने ग्रीस केलेल्या तव्यावर
याचं अशा पद्धतीने वरून तिखट भुरभुरत ऑमलेट तयार करायचं. आता अंड्याचा रोल करण्यासाठी पोळीवर ऑमलेट ठेवायचं. त्यावर मेयोनीज, टोमॅटो सॉस, कांदा, टोमॅटो स्लाइस घालून याचा असा रोल करायचा आणि अशा पद्धतीने कट करायचा. झाला आपला डब्बा स्पेशल अंड्याचा रोल तयार.